काही केलं नाही. ते 10 वर्षात मोदीजींनी केलं आणि म्हणून मोदीजींना पुन्हा या देशाला पुढे न्यायचं असेल, आर्थिक महासत्ता बनवायचं असेल, तर पुन्हा मोदींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे आम्ही सर्व महायुतीचे लोक अगदी स्वतःची निवडणूक आहे असं समजून आम्ही काम करतो आणि आमच्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे. सर, पहिल्या टप्प्यापर्यंत विकासाचे सगळे मुद्दे होते, पण अचानक असं काय झालं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. असं काय झालं नेमकं की हिंदुत्वावर, हिंदू मुस्लिमवर ही निवडणूक येताना पाहायला मिळते, प्रचाराची दिशा बदलताना? बिलकुल नाही. मोदी साहेबांनी पण डेव्हलपमेंटवर ही निवडणूक घेतलेली आहे. आम्ही देखील ही विकासावर निवडणूक घेतलेली आहे. समोरची माणसं जेव्हा एका विशिष्ट समुदायाचं लांगुलचालन करतात आणि त्यांना फसवतात, त्यांना दिशाभूल करतात आणि त्यांचा फक्त आणि फक्त वोट बँकसाठी वापर करतात, त्यावेळेस त्या समाजाला देखील त्याचे डोळे उघडले पाहिजे. तुम्हाला 50-60 वर्षात काय दिलं? तुम्हाला गरीब ते गरीब ठेवलं, तुम्हाला मागण्याचीच भूमिकेमध्ये ठेवलं. परंतु केंद्र सरकारने घेतलेल्या योजना, सुरू केलेल्या योजना, 80 कोटी जनतेला मोफत राशन मिळणार. तिथे फक्त हिंदू आहेत, तिथे हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, इसाई आहेत. जे गरीब आहेत 80 कोटी जनते ते सगळ्यांना मिळणार. आज 25 कोटी काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. गरीबी हटली का? गरीबी हटली नाही, गरीब हटला. गरीब अजून गरीब झाला. परंतु मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरीबी, दारिद्र्य रेषेच्या वर काढली. त्याच्यामध्ये मुस्लिम नाही आहेत का? त्यामुळे आणि ज्या राज्य सरकारने देखील अनेक योजना सगळ्यांसाठी केल्या. मुस्लिमांचा मौलाना आझाद मंडळ आहे, ज्याचा 30 कोटी रुपये आतापर्यंत ठेवत होते. काय त्यांना सुविधा द्यायची नाही? पण आमच्या सरकारने 500 कोटी केले. आमचं सरकार जे आहे हे इथला देशभक्त मुस्लिम आहे, त्याच्या विरोधामध्ये नाही. पण आरोप हा जो पाकिस्तानचे गोडवे गाणारा जो मुस्लिम आहे त्याच्या विरोधात मोदीजी पण तेच करतात. त्यामुळे असं हिंदू मुस्लिम हा कुठलाही कलर, हे कलर देणारे हे समोरचे महाविकास आघाडी आहे, हे मुस्लिमांना दिशाभूल करतायत. मुस्लिमांच्या मतांवर त्यांना निवडून यायचं आहे, हेच फक्त आहे. मुस्लिम मतदान झाल्यानंतर कोण कुठला कुठे काय ह्याचं काही यांच्याकडे नसतं. परंतु आम्ही या सर्व बाबींमध्ये सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी आणि विकासाच्या मुद्द्यावर आमची निवडणूक आहे, विकासाचा अजेंडाच आमची निवडणूक आहे. या सगळ्या निवडणुकीमध्ये दुसरा टप्पा आला आता, पण दुसऱ्या टप्प्याच्या वेळी सुद्धा काही जागांचं जागा वाटप पूर्ण झालेलं नाही किंवा फॉर्म्युला समोर येत नाही. काय फॉर्म्युला ठरलाय नेमका? 1-2 दिवसामध्ये सगळं आमच्या 13 जागा तर क्लिअर झालेल्या आहेत. अजून 2-3 जागा क्लिअर होऊन जातील. त्यामुळे जागा तुम्हाला मिळतील आणि आम्हाला विश्वास आहे की महायुतीमध्ये आम्ही त्या जागा जिंकू. ठाणे नाशिक तुमच्याकडे? बिलकुल. म्हणजे ठाणे आणि नाशिक, ठाणे हे आनंदीगे साहेबांचं ठाणे आहे. एक फार सेंटिमेंटच आहे, त्याच्याबरोबर इमोशन आहे. त्यामुळे नक्की ती जागा वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे आणि नक्की मिळेल. पण सर, एक तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे तुम्ही मान्य कराल की नाही माहित नाही, पण जेव्हा जागा वाटप होणार होतं, सुरुवात होणार होती, तेव्हा विरोधकांनी सातत्यानं तुमच्यावर अशी टीका केली की भाजप जेवढ्या तुम्हाला जागा देईल ना तेवढ्या तुम्हाला घ्याव्या लागतील आणि गप्प बसावं लागेल, अशा प्रकारचं एक नेरेटिव्ह होतं. पण आज असं दिसतंय की तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत एका एका जागेसाठी झुंज देताय, लढताय. तुमचे मित्र असेल किंवा तुमचे विरोधक असतील, तुम्हाला जोखायला कमी पडले? बार्गेनिंग तुमचं स्ट्रॉंग आहे? हे अजून त्यांना जोखायला कमी पडले म्हणून तर ते सत्तेच्या बाहेर गेले ना. त्यांनी लाईटली घेतलं. हा कोण आहे, याला संपून टाकू आपण, याचं राजकीय अस्तित्व संपू. दिल्ली जे म्हणेल ते करतील असं त्यांचं नाही. सरकार पण सरकार बदलताना पण त्यांनी एकनाथ शिंदेला ओळखलं नाही. तुम्ही अन्याय करणार किती करणार? एक लिमिट असते अन्याय सहन करण्याची. तुम्ही जर एखाद्याला संपवायचा निर्णय घेतला तर तो हातपाय मारणार आणि त्यावेळेस देखील तुम्ही लाईटली घेतला. आजही तुम्ही लाईटली घेताय. परंतु मी आणि महायुती, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, आम्ही 1-2 अशा 2-4 सीटांसाठी आमच्यामध्ये कधी संघर्ष होणार नाही. त्यांच्या बघा ना,
एकाच जागेवर 2-2 माणसं उभे आहेत, गळ्यात गळीन पायात पाय असे करून मला विचारायचं त्याच्याबद्दल, तुम्ही 5 ते 6 जणांची तिकीट कापली आता, पण एकही बंड झालेलं नाहीये. तुम्ही बोलवता, आता काय करता माहित नाही, पण बंड होऊ दिलेलं नाही तुम्ही एकही. हेच तर विशेष आहे. जसं 50 लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, 13 खासदारांनी विश्वास ठेवला, तसं या निवडणुकीत देखील समीकरणं असतात. त्यांची तिकीट कापली म्हणजे ते काही वाईट आहे तसं नाही आहे, परंतु एक आपल्याला एक इलेक्टिव्ह मेरिट असतं, तिथली काही पॉकेट्समध्ये काही समीकरणं बदललेली असतात, त्यामुळे आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. शेवटी एक सीट आपल्याला जिंकायची आहे, परंतु मी एवढ्या जागा बदलून सुद्धा एकही खासदार नाराज झाला नाही. तो कामाला लागला आणि आपल्या जो नवीन दिलेल्या कॅन्डिडेटचं काम करू लागला. त्या सर्व जागा निवडून येतील आणि ज्यांना आम्ही तिकीट आता दिलेलं नाही त्यांचा योग्य तो सन्मान, त्यांना योग्य ती संधी देणार आम्ही, हा विश्वास त्या आपल्या उमेदवारांनी ठेवलाय. त्याबद्दल मी त्यांना खरंच धन्यवाद देतो. तुम्ही पारवेंच्या प्रचारासाठी गेलात, 42 डिग्री टेम्परेचरमध्ये तुम्ही गाडीवर बसून सुद्धा प्रचार करत होता आणि आम्ही ऐकलं, ते टीव्हीवर पाहिलं की तुम्ही धनुष्यबाण म्हणून प्रचार सुद्धा, एक सामान्य कार्यकर्ता ज्याप्रमाणे प्रचार करतो तशा प्रमाणे प्रचार करताना सुद्धा आम्ही पाहिलं. अनेक असे उमेदवार आहेत ज्यांचे अर्ज भरण्यासाठी तुम्ही स्वतः गेलात, दुसऱ्या बाजूला तुमचे विरोधक जे आहेत ते घरात बसून अर्ज देत होते. समजा हा बेसिक फरक महाराष्ट्राच्या आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये गेला का, की दोन नेतृत्वामधला हा फरक आहे? बिलकुल फरक तर आहेच. घरात बसून राज्य चालवता येत नाही, घरात बसून शेतकऱ्यांशी संवाद म्हणजे त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत नाही, घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करून काम करता येत नाही, त्याला प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं. मी जे रामटेकमध्ये केलं ते माझ्या कार्यकर्त्यासाठी, महायुतीच्या एक सीटसाठी मी गेलोय. मी शिवसेनेच्याकडे गेलो, मी भाजपाच्या उमेदवाराकडे गेलो, मी राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे गेलो, मी आमच्या जानकरांकडे पण काल गेलो. कारण मला प्रत्येक जागा महत्वाची आहे, त्यासाठी उन्हातानाची पर्वा न करता काम करावं लागतं, तर यश मिळतं. घरात बसून यश मिळत नाही. ठीक आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदेची उमेदवारी तुम्ही न जाहीर करता देवेंद्र फडणवीसांनी केली. हे काही राजकीय गणित आहे, एक शहकाक्ष आहे की काय, की किंवा कधीपर्यंत? असं काहीच नाही. श्रीकांत शिंदे प्रचार करतोय, त्याला जनतेनेच उमेदवार जाहीर करून टाकलाय आणि जनता त्याला निवडून आणणार आहे. त्यामुळे त्यात कुठलंही कन्फ्युजन नाही. कन्फ्युजन जे क्रिएट करत होते समोरचे लोक, त्याला उत्तर देवेंद्रजींनी दिलं. पण सर, प्रकाश आंबेडकरांनी एक आरोप केलाय आणि सामान्य माणसाच्या मनात सुद्धा हा प्रश्न आहे किंवा कन्फ्युजन आहे की तगडे उमेदवार एकमेकांच्या विरोधात दिले जात असताना श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात जणू काही बाय द्यावा अशा प्रकारचा उमेदवार देणं हे एक प्रकारचं फिक्सिंग आहे, हे प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला नाव घेऊन. याचं उत्तर तुम्हाला उद्धव ठाकरेंशी बोलायला लागेल, याचं उत्तर उद्धवजींकडून तुम्हाला घ्यायला लागेल. पण असं काही नाहीये. म्हणजे असं काय ते तर आम्हाला पाण्यात बघतायत. मोगलांच्या काय सत्ताजी धनाजी घोड्यांना पण दिसत. पण मग आदित्य ठाकरे उभे राहू शकले असते विरोधात. मग ते अगोदर बोलत होते, चॅलेंज देत होते, मी इकडे उभा राहतो, मी तिकडे उभा राहतो. आता तिथे श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघात जाऊन उभं राहायला पाहिजे होतं, त्यांना संधी होती. चॅलेंज स्वीकारलं नाही त्यांनी, देणाऱ्यांनीच स्वीकारलं नाही असं म्हणा. काय त्या पोराटोरांबद्दल मला बोलणं योग्य नाही. या सगळ्या कॅम्पेनमध्ये सर सामान्य माणसाचं एक आहे, गेल्या 5 वर्षातलं राजकारण पाहिल्यानंतर सामान्य माणसाला असं एक निराशा पण आलेली आहे की आपण काय करणार, कोणालाही मत दिलं तरी शेवटी हे काय होतंय. त्यामुळे मतदानाची टक्केवारी सुद्धा कमी होतीये. सामान्य माणसाच्या मनात एक विश्वास निर्माण करणं पुन्हा एकदा हे सगळ्याच राजकीय नेत्यांच्या समोरचं एक चॅलेंज आहे का? बिलकुल. खरं म्हणजे मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, मतदारांनी मतदान केलं पाहिजे असं आवाहन मी करतो आपल्या चॅनेलच्या माध्यमातून. कारण एक मत तुमचं इतिहास घडवतं, तुमचं एक मत देशाच्या विकासाला असतं, एक मत तुमचं देशाच्या प्रगतीला असतं आणि त्यामुळे राज्याच्या विकासासाठी देखील तुमच्या एका मताचं फार महत्व आहे. त्यामुळे मतदान प्रत्येकाने करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे पवित्र काम प्रत्येकाने पार पाडलं पाहिजे. राहिली गोष्ट दुसरी, मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम
आपण मला सांगा 2.5 वर्षामध्ये मागच्या काय काम झालं? सगळे प्रकल्प बंद पाडले होते. मेट्रोचे प्रकल्प, आरेचे प्रकल्प, मगाशी मी सांगितलं तुम्हाला तसं समृद्धी महामार्ग, आपला अटल सेतू, कोस्टल हायवे, काय काम चालू होतं? मुंबईतले रस्ते खड्डे सगळीकडे पडले होते. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, जगभरातले लोक येतात. अरे तिथे काय कशी मुंबई पाहिजे? तुम्ही सगळं बंद केलं होतं. इगोमुळे केंद्र सरकारकडून तुम्ही मदत मागत नव्हता. इगो